शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हाच खरा अंत्योदयाचा मार्ग असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत भाजपच्या प्रथम शिक्षण वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. भाजपच्या कोल्हापूर जिल्हा पूर्व, इचलकरंजी पूर्व, पश्चिम, ग्रामीण आणि हुपरी मंडल वर्गाच्या प्रथम शिक्षण वर्गाचं आयोजन इचलकरंजी इथं केलं होतं. या वर्गाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी खासदार महाडिक यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, आवास योजना, जलजीवन मिशन, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजनांचा उल्लेख करत कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन नागरिकांना याबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं. तसंच राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत शेतकरी, महिला, युवक, लघु उद्योग, कामगार आणि दुर्बल घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हीच खरी संघटनात्मक जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमातून सकारात्मक संवाद वाढवून शासनाच्या कामांची खरी माहिती समाजापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पक्षाचा इतिहास आणि विस्तार यावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापौर अनिल डाळ्या, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, राजवर्धन निंबाळकर, शशिकांत मोहिते, बाळासाहेब माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.